77,250 होतात. हिशोब चुकला. आता तू आम्हाला गणित शिकवणार? चुकलाय म्हण. तुम्ही हिशोब कर म्हणून सांगितलं म्हणून. बास, शामपणा शिकवायचा नाही आम्हाला. चुपचाप आकडेमोड कर आणि त्या वहीत लिह. आणि बाय, 1 रुपयाचा बी घोळ नाही झाला पाहिजे. अंजू, आता 2 वर्ष झाली या सगळ्याला. आता तरी बाहेर पड यातून. एकदा तरी घरी चल. का त्रास करून घेते स्वतः? आता काहीच उरलं नाही इथे. तू चल, आपण दुसऱ्या गावाला जाऊया. मी हे घर सोडून कुठेच जाणार नाही. लोचट आई बापाची लोचट पोर. 1000 वेळा सांगितलं या घरातनं निघ निघ, पण निघायचं काय नाव घेत नाही बाई. अंजली, खरंच चल आमच्या सोबत. मी जर का त्या दिवशी घराबाहेर पडले नसते तर राणाजींसोबत हे असं काहीच घडलं नसतं. किती दिवस हेच मनात धरून बसणार आहे? थोडी कणखरपणे उभी राहा अंजली. तुझ्यामुळं काहीच झालेलं नाहीये. आणि हे बघ, जोपर्यंत तू आमच्या सोबत येत नाहीस ना, आम्ही पण इथून हलणार नाही. काय बापाचं घर वाटलं काय? हिला निघ म्हणलं तर ही निघत नाही. आता तुम्ही बी हितच बसतान मांडायचं म्हणालाय. काय धर्मशाळा आहे का काय ही? चला निघा. अंजू, चल. आता तरी चल बाई इथून. अंजू चल. अगं ऐक माझं. चल. खरंच घेऊन जावा हिला. हिनं आधी आमच्या राणा भाऊजीसनी किळलं, आता आमचं घर गिळायल्या. वहिनी साहेब. आवाज खाली, आवाज खाली. हा, काय चुकीचं बोलतोय आम्ही? ही बाई घर सोडून गेली म्हणून आमच्या राणा भाऊजींचं असं झालं. आता आम्ही जावं म्हणून बसल्या. खरं हिच्या कर्माची फळं म्हणून हिला नरकातच पाठवाय पाहिजे. पण आमचं मन मऊ म्हणून हिच्या संगत नीट वागतोय. त्याला नीट वागवणं म्हणत नाही. हे म्हाताऱ्या, आता काय तू शिकवणार आम्हाला? 1000 वेळा सांगितलंय या घरात यायचं नाही, पण निर्लज्जासारखं येतात. बास झाली हा तुमची नाटकं आता. चला निघा. निघा. जाणारा गेला, तिला माग ठेवून गेला. चला हिशेब.
काय काय नाही माग माग का फिरता तुमचं नाव काय? राजा राजगोंडा. समजलंय मला. समजलं. हा कुठे कारभार तर काय काम काढलं? तू काय माझा बाप असत बोल इथं माझं मालक काय विचारता तुला काय सांगायचं आणि राजाला सवाल विचारायचं नाही ते. राज आपल्या दिलाचं राज्य काय राजा दिलासा राजा. आर आर. एकदम बराबर बोललास की रे तू. एक काम होतं. मग बोल की रे पट पट उशीर कसलं नाही नाही, तू आमच्या बरोबर आमच्या गावाकडे चल, मग तुला काम सांगतो. राज्य असं कुठं बी येत नसते राजाच्या मनात यायला पाहिजे बघ. मग मनात आण आणि आमच्या बरोबर चल. तुझ्या फायद्याचा आहे रे. फायदा कसला फायदा या आमच्या बरोबर आल्यावर सांगणार तुला मी. फायनल सोड राजा असं कुठं बी येत नसते. अरे बाबा ऐक की, तू तू म्हणशील ते देतो, पण चल आमच्या बरोबर. गेले ऐक की, मी तुझ्या पाया पडतो, पण आमच्या बरोबर रे. सांगितलं की रे नाही म्हणून एकदा सांगून कळत नाही काय तुला. काल तर तुझा आई बाप दात खीळ बसल्या काय? बोल की. एकतर आमच्या घरचा आयत गिळत्या वर आई बापाला बोलवून आमच्याच विरोधात आमच्याच घरात कटकारस्थान करत बसत्यास. नाही वहिनी साहेब, अगदी नुसती भेटायला आली. तुम्हाला बोलायला सांगितलं सांगितलं नुसती रडायची नाटक. आयत गिळायला मिळतंय म्हणून हे समज सुचतंय. चला कामाला लागा. थांब थांब, काय काम करशील? चंदे, काय काम सांगायचं? काय समधी काम तर झाल्यात. नाही ग, आता आम्ही म्हणलंय म्हणल्यावर काम तर सांगावं लागलच. एक काम कर, आमच्या समद्या चपलांचं जोड साफ करून ठेव. वहिनी साहेब, मी करते. आम्ही कोणाला सांगितलं? चंदे, जा आमच्या समद्या चपला घेऊन ये. हा. आणि तुझी बी घेऊन ये. गोदाक्का, तुमची बी चप्पल द्या हो. नाही,
मान दिलाय तर जीप चालवू नका. गप गुमान चपला द्या. गोदाक्का चप्पल द्या, नाहीतर लई महागात पडेल. जिबेनी पुसायला लावा चप्पल. तुम्ही जावा. थोरले सुनबाई, चला कामाला लागा. माऊ हा मी करतो. ए, तुला सांगितलंय. चल फडकं घे आणि आमची खुर्ची पुसून काढ. चल. माझ्या माऊला त्रास द्यायचा नाही. लाडू, असं नाही बोलायचं. नाही ए, काय सांगितलं र तुला? हा, चल हो बाजूला. लाडू, काय कर- ह्यो कार्टा आमचा खून करायला बघत होता. आता तर तुला सोडणारच नाही आम्ही. अहो, लहान आहे तो. काय लहान आहे? अहो, जीव घ्यायला चाललाय लहान आहे म्हण. राहणार तर माऊला तापच दिला नसता. ए, गेला तुझा रानादा, मेला. नाही राहणार येणार म्हणजे येणार. दहा मिनिटात या चपला साफ झाल्या पाहिजेत. आणि समजा नाही झाल्या तर आम्ही आहे आणि तुम्ही दोघी आहे. लाडू, हे मोठ्या माणसांना असं नाही बोलायचं. ती बागाबाई तुला काय बी काम करायला लावते. अरे, थोडस काम केलं म्हणून काय बिघडलं? हा, माऊ राहणार कधी येणार ग? यायला पाहिजे. तू किती बी नाही म्हण, खरं राहणार येणार म्हणजे येणार. साहेब, मला जाऊ द्या की माझ्या तात्याकडे. मला सोडा की, मला लय घाबरल्यासारखं व्हायलंय. चंदे, आधीच आम्हाला टेन्शन आलंय, त्यात तुझ्या आता टेन्शन देऊ नकस. अहो ताईसाहेब, टेन्शन घ्या. समजा तो रानातच असेल तर आपलं समजा संपलं म्हणून समजा. उभड मीठ ग जरा आणि चहा गार कर बर त्यो. अहो, चहा गार करायचं सोडा ताईसाहेब, इथं माणूस गार पडायलाय. तुम्ही काय तर करा ताईसाहेब, काय तर करा की. अगं थांब, अजून कोण माणूस आहे ते कळायचंय. अहो, म्हणून तर भ्या वाटायलंय. समजा ताईसाहेब, जर तो रानातच असेल तर.
हॅलो. हॅलो. अरे काय किती वेळ, कधी आणतोस त्याला? काय कडू तायडे, वाट आणला या माणसानं. काय झालं? अगं इतक्या मिन्नत वाऱ्या करतोय, हातापाया पडतो याच्या, पण घ्यायलाच तयार नाही ग. काय करायचं काय आता? ते आता तू बघ, पण आम्हासनी तो माणूस आमच्या समोर पाहिजे म्हणजे पाहिजे. आपण काय करू आणि कसा आणू त्याला? पैसे फेक, दमदाटी कर, टाळक फोड, उचलून आण, काय पाहिजे ते कर, पण तो माणूस आम्हासनी आमच्या समोर पाहिजे म्हणजे पाहिजे. तायडे अगं मला तर कायच कळण झालं काय करायचं ते. बोमला. काय झालं आता? अगं तायडे, ह्यो दारूच्या गुत्त्यात शिरलाय. राणा. होय. दारू? नाही नाही, हा तेच सांगालोय मी. राहू दे, याचा नाद सोडून देतो मी. चल. अजिबात नाही. आम्हासनी तो माणूस आमच्या समोर पाहिजे. जर नाही आणलास तर गाठ आमच्या संकट आहे. अगं लवकर आण. देवा, काय करायचं या सर्किट ताडीचं? चला चला चला, त्याच्या मागे चला. चला आता चला. चल चल. राणा दारू नाही रे, राणा नाही ते आरार आहे. आरार आता कन्फर्म झालं की आरारच आहे. पण राणा दारू पिणाऱ्यांना नाहीच आहे ना. होय, राणा तर कधी दारू पिण्याचा नाहीच आहे. मग तो ह्यो राणा नाही, तो आरार आहे. लक्षाला घाबरायचंय. वटात चला. तू परत आलास की रे आणि परत मार खायचा आहे का तुला? नाही नाही, मग हे बघ, एक काम होत. बोलू काय? राजा दाम मिळाल्याशिवाय काम करत नसतं. हा, दाम मिळणार, पाहिजे तो मिळणार. सांग कुणाला मारायचंय? याला याला का त्याला? नाही नाही नाही, हे बघ, तू आमच्या बरोबर चल. तुला पाहिजे तो दाम. तुझा संकट कुळात काढे तू. राजा कामाकडे नाही आणि काम राजाकडे चालून येत असत. नाही, हे बघ, तू आमच्या बरोबर चल की. तू म्हणशील ते देतो तुला. राजा कुणाचं ऐकत नसत. राजा आपल्या दिलाचा राजा. हे बघ भावा, हे बघ की, अरे तू आमच्या संगत चल र. हे बघ, तू माझ्या जमातीतला आहेस. प्लीज आमच्यावर चल. ह्यो भाऊ आहे की नाही, लय अडचणीत रे. चल आमच्या बरोबर. भाऊ म्हणलास? होय. भाऊ म्हणलास? होय. भाऊ म्हणलास म्हणून विचार करतो बघ. थांब. राजा सांगल ते करणार. करणार की रे.